नमस्कार. टॅली प्राईम मराठीमधून या एम कम्प्युटर्सच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाचं इंटरेस्ट कॅल्क्युलेशन पाहणार आहोत. बँकेमध्ये आपलं CC अकाउंट असतं, तर बँकेमध्ये CC अकाउंटवरती जे इंटरेस्ट कॅल्क्युलेशन ॲप्लाय होतं ते कसं होतं यासाठी म्हणून आपण आज अत्यंत वेगळं याचं एकही व्हिडिओ आजच्या तारखेला यूट्यूबवरती अवेलेबल नाही. आपण विशेष करून व्यापारी लोकांसाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. ॲज अ स्टुडंट आपण नक्की हा बारकाईनं पाहावा. धन्यवाद. टॅलीमध्ये जाऊ. कालचीच आपली एक कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये ऑलरेडी CC अकाउंटमधील एंट्रीज आपण केलेल्या आहेत. आपण पहिल्यांदा त्याचं लेजर अकाउंट पाहूया. अकाउंट बुक्स, कॅश अँड बँक बुक, बँक ऑफ इंडिया OD अकाउंट. काही भागामध्ये OD अकाउंट असं म्हटलं जातं, काही भागामध्ये CC अकाउंट, कॅश क्रेडिट अकाउंट. जनरली कॅश क्रेडिट अकाउंट आणि बँक अकाउंटमध्ये काय फरक आहे, कॅश क्रेडिट अकाउंट आणि करंट अकाउंटमध्ये काय फरक आहे, तर करंट अकाउंटमध्ये फक्त आपला बॅलन्स असेल तरच आपण विड्रॉल करू शकतो किंवा पेमेंट इश्यू करू शकतो. आणि जर आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स नसेल तर आपण चेक देऊ शकत नाही, पेमेंट करू शकत नाही. मात्र कॅश क्रेडिट अकाउंटमध्ये आपल्याला एक लिमिट दिलेली असते आणि त्या लिमिटमध्ये आपल्याला पेमेंट करता येतात. अर्थात जेवढं पेमेंट आपण बँकेचे पैसे वापरले असतील तेवढ्यावरती आपल्याला इंटरेस्ट द्यावं लागेल. पहिल्यांदा आपण चेक करूया. हे बँकेचे एंट्रीज आपल्या माहितीसाठी तयार करून ठेवलेले आहेत. आता पहा, इथे बँकेचा क्रेडिट बॅलन्स आहे, इथे डेबिट बॅलन्स आहे. हा क्रेडिट बॅलन्स आहे, याचा अर्थ आपण बँकेचे पैसे वापरतो आहोत. आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स नसताना आपण हे पेमेंट्स केलेले आहेत. 1 एप्रिलला काही पेमेंट केलेले आहेत, 2 एप्रिलला काही पेमेंट केलेले आहेत. तर एकूण एप्रिल महिन्यात आपण बँकेचे 1,02,900 रुपये वापरलेले आहेत. त्यानंतर मात्र जुलै महिन्यामध्ये आपल्याला 1 जुलैला पेमेंट केलेलं आहे, आणखीन 5 जुलैला 2 लाख रुपये आपण बँकेमध्ये भरलेले आहेत. आणि त्यावेळेला बँकेचा बॅलन्स जो आहे तो 47,100 रुपये डेबिट झालेला आहे. पुन्हा आपल्याकडे 35,000 रुपये आपण बँकेमध्ये भरलेले आहेत आणि पेमेंट केलेलं आहे. पुन्हा बँकेचं तो जो डेबिट बॅलन्स होता तो कमी झालेला आहे. आता या CC अकाउंटचा बॅलन्स नेहमी डेबिट क्रेडिट आपल्या लिमिटप्रमाणे राहणार आहे. तर बँकेचे जे काही आपण पैसे वापरलेले आहेत, म्हणजे थोडक्यात हे 1,02,900 रुपये आपण जवळपास इथेपर्यंत वापरले, तर त्याचं इंटरेस्ट आपल्याला बँकेला पे करावं लागणार आहे. मात्र जर डेबिट बॅलन्स असेल तर त्याचं इंटरेस्ट बँक आपल्याला देत नाही. कॅश क्रेडिट अकाउंटमध्ये बँकेचे पैसे जेवढे आपण वापरलेले आहेत त्या पैशावरती आपल्याला व्याज द्यावं लागतं. पण आपल्या खात्यामध्ये शिल्लक राहिले असतील तर बँक आपल्याला त्या पैशावरती व्याज देत नाही. हे बँकेचं कॅश क्रेडिट अकाउंटचा रूल असतो. आता आपण याच्यावरती इंटरेस्ट कॅल्क्युलेशन अप्लाय करायचं आहे आणि ते कसं वर्क करतं ते आपल्याला बघायचं आहे. आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. मी तिथूनच करू शकलो असतो चेंज. अल्टर लेजर बँक ऑफ इंडिया ॲक्टिवेट इंटरेस्ट कॅल्क्युलेशन यस, वाउचर डेट, अमाऊंट ॲडेड डिडक्टेड नो म्हटलेला आहे. आणि हा खालचा स्क्रीन अत्यंत महत्त्वाचा आहे. हा स्क्रीन आपला आला नसेल तर आपल्याला F12 करून ॲडव्हान्स इंटरेस्ट पॅरामीटर यस करावं लागेल. जर हे नो असेल तर हा एवढा स्क्रीन दिसणार आहे. पण आपण ते ॲडव्हान्स पॅरामीटर यस जर केलं तर आपल्याला पुढचं स्क्रीन दिसणार आहे. आता मी 12% 365 डेज ऑल बॅलन्सेस असं म्हटलेलं आहे. ऑल बॅलन्सेस आपल्याला म्हणायचं नाही आहे, पण प्रत्यक्षात पहिल्यांदा आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून दाखवतो की काय आहे आणि नंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये बदल करायचे. कंट्रोल ए. आता आपण ते लेजर अकाउंटचं इंटरेस्ट कॅल्क्युलेशन पाहूया. डिस्प्ले, स्टेटमेंट ऑफ अकाउंट, इंटरेस्ट कॅल्क्युलेशन, लेजर, बँक ऑफ इंडिया. तर आपल्याला इथे बँक ऑफ इंडियाच्या लेजर अकाउंट्सचे इंटरेस्टचे डिटेल्स दिसत आहेत. हा जो काही क्रेडिट बॅलन्स 50,000 रुपये राहिलेला एक दिवस, त्याचे 16 रुपये 42 पैसे. नंतरच्या बॅलन्सवरती क्रेडिट इंटरेस्ट एवढं आहे 201 रुपये 7 पैसे. एकूण हा क्रेडिट इंटरेस्ट मायनस डेबिट इंटरेस्ट होऊन पेएबल इंटरेस्ट जे आहे ते 2665 रुपये 12 पैसे दाखवतं आहे. पण प्रत्यक्षामध्ये हा जो डेबिटचा इंटरेस्ट आहे हा डेबिट इंटरेस्ट आपल्याला मिळत नाही, कारण बँक आपल्याला डेबिटवरती इंटरेस्ट देत नाही, डेबिट बॅलन्सवरती इंटरेस्ट देत नाही.
आपल्याला फक्त क्रेडिट बॅलन्सवरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याला फक्त क्रेडिट बॅलन्सवरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. गो टू अल्टर मास्टर, म्हणजे मी इथून जाता अल्टर मास्टरला जातोय. लेजर बँक ऑफ इंडिया. यस, थोडंसं कॉम्प्लिकेटेड आपल्याला हे वाटू शकतं, पण कंपल्सरी आपल्याला हे बघावं लागेल. तर कॅश क्रेडिटच्या बँकेच्या नियमाप्रमाणे आपल्याला क्रेडिट बॅलन्स जे आहे त्याच्यावरती इंटरेस्ट द्यावं लागणार आहे. क्रेडिट बॅलन्स 1 एप्रिलपासून आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. कंट्रोल ए. तर आपण आता पाहिलं तर डेबिट एंट्रीज आता या स्टेटमेंटमध्ये नाही आहेत. समजा तुम्हाला डेबिटवरती चेक करायचं असेल तर डेबिटवरती सुद्धा आपल्याला तसंच चेक करता येईल. तर या पद्धतीनं हा 30 सप्टेंबरपर्यंतचं इंटरेस्ट कॅल्क्युलेशन आहे. समजा मी 1 एप्रिल ते 31 मार्च केलं, समजा हे 31 मार्चपर्यंत तसंच राहिलं तरीही त्याचं ते इंटरेस्ट आपल्याला दाखवणार आहे. आता त्या इंटरेस्टमध्ये काही बदल झाला नाही. त्याचं कारण असं आहे की त्याचा पुढचा जो बॅलन्स आहे, म्हणजे 5 जुलैच्या पुढचा जो बॅलन्स आहे तो डेबिट बॅलन्सच आहे. त्यामुळे त्याच्या पुढच्या एंट्रीजमध्ये कोणतंही इंटरेस्ट कमी किंवा जास्त झालेलं नाही आहे. आपण आता काय करूया, एक्सपेरिमेंटसाठी म्हणून एक एंट्री करूया. लेजर अकाउंट आधी पाहूया. डिस्प्ले अकाउंट बुक्स, लेजर बँक ऑफ इंडिया. आता आपल्याला 1 ऑगस्टपर्यंत या सर्व एंट्रीज केलेल्या होत्या आणि इथे मला एक एंट्री इन्सर्ट करायची आहे. अल्टर आय आपण केलं. आणखीन इथे आपण एक ऑगस्टला 2 लाख रुपये दिल्याची एंट्री आपण इथे करूया, म्हणजे पुन्हा तो बॅलन्स बँकेचे पैसे आपण वापरतो आहोत असं होईल. आपण केलं अकाउंट बुक्स लेजर. 1 ऑगस्टच्या ऐवजी त्याची एंट्री आपण 10 ऑगस्ट अशी करूया. ओके, आता आपल्याला पुन्हा जाऊन ते स्टेटमेंट बघायचं. स्टेटमेंट ऑफ अकाउंट, इंटरेस्ट कॅल्क्युलेशन, लेजर बँक ऑफ इंडिया. तर पुन्हा आता आपल्याला इथे बघा 15 सप्टेंबरपर्यंतचं व्याज कॅल्क्युलेट झालेलं आहे. मला हे 31 मार्चपर्यंत कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथे 31 मार्चपर्यंत कॅल्क्युलेट केलं असता या एंट्रीमध्ये ह्या व्याजामध्ये बदल आपल्याला दिसेल. पुन्हा बघा अल्टर F2, 30/9 पर्यंतचं व्याज वेगळं येतं आणि 31 मार्चपर्यंतचं व्याज वेगळं येतं. फक्त क्रेडिट बॅलन्सवरती व्याज इथे आलेलं आहे. फक्त क्रेडिट बॅलन्सवरती व्याज इथे आलेलं आहे. यामध्ये अजून एक बदल की काही वेळेला बँकांचे व्याजदर मध्येच चेंज होतात. काही वेळेला बँकांचे व्याजदर मध्येच बदलतात. आता आपण आपल्या या केसमध्ये 1 ऑक्टोबर पासून 12% जो व्याज आहे तो आपल्याला 10% पाहिजे आहे. म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत 12% आणि 30 सप्टेंबर नंतर आपल्याला तो 10% करायचा आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला अल्टरमध्ये यावं लागेल. लेजर बँक ऑफ इंडिया, यस, क्रेडिट बॅलन्स ओनली 1 एप्रिल ते 30/9 आणि पुढे 10%, 365 इयर्स. क्रेडिट बॅलन्स ओनली 1 ऑक्टोबर ते पुढे लास्टपर्यंत आपल्याला 10% हवं. कंट्रोल ए. आता आपल्याला जाऊन रिपोर्ट पाहूया. स्टेटमेंट ऑफ अकाउंट, इंटरेस्ट कॅल्क्युलेशन, लेजर बँक ऑफ इंडिया. जे व्यापारी मंडळी आहेत त्यांना हे लगेच लक्षात येईल. आता 15 सप्टेंबरपर्यंत 12%नेच व्याजदर कॅल्क्युलेट झालेला आहे. जर आपलं पूर्ण वर्ष झालं असेल तर 31/3 जर मी केलं तर आपल्याला तिथे एका एंट्रीचं 1 ऑक्टोबर नंतरचं व्याज हे 10%नी कॅल्क्युलेट झालेलं आपल्याला दिसेल. म्हणजे एका वर्षामध्ये जर वेगवेगळ्या वेळेला व्याजाचे दर बदलले असतील तर त्यांचा इम्पॅक्ट, ते बदल आपल्या अकाउंट स्टेटमेंटमध्ये कसं घ्यायचं ते आपल्याला इथे दाखवलेलं आहे. व्हिडिओ पुन्हा पुन्हा आपण पहा आणि आपली खात्री करून घ्या की हे बदल कसे होत आहेत. तर बँकेच्या कॅश क्रेडिट अकाउंटमध्ये इंटरेस्ट कसे ॲप्लिकेबल झालेले आहेत हे कन्फर्म करण्यासाठी म्हणून आपण आज हा व्हिडिओ तयार केलेला आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करायला विसरू नका. धन्यवाद.